गेल्या वर्षाप्रमाणे भक्तिभाव यावर्षी चांगल्या प्रकारचा केलेला आहे. कारण हा निलाव केल्यामुळं आपल्याला देवाची देवळांची कामं करता येतात. अध्यक्षाचा काय न वाटत परंतु आपल्याला यात्रा कमिटीला त्या यात्रेच्या निमित्ताने आज आपण आढावा बैठक घेतलेली आहे. या आढावा बैठकीमध्ये नक्की काय विषय घडलेत याबाबत थोडासा खुलासा करावा. सालाबादप्रमाणे याही वर्षी सर्व ग्रामस्थांची आढावा बैठक या ठिकाणी अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात चांगल्या प्रकारची संपन्न झाली. आणि ही बैठक होत असताना इथं गावामध्ये कसे कसे प्रोग्राम करायचे, काय काय करायचे ती ग्रामस्थांची चर्चेत अगदी सगळ्यांनी त्या चर्चेला अनुमोदन दिलेलं आहे. आणि त्याप्रमाणे गेल्या वर्षापेक्षा यावर्षी यात्रा चांगल्या प्रकारे कशी पार पडेल यासाठी सर्व ग्रामस्थांनी एकजुटीने सहकार्य करायचं आणि वर्गणीसाठी सर्वांनी एकत्र फिरायचं अशी आढावा बैठकीमध्ये आमची बैठक झालेली आहे. या बैठकीमध्ये तुम्ही आता एक 2-3 ठराव केलेले आहेत. वर्गणीचे असतील किंवा त्या डीजेच्या संदर्भामध्ये काय निर्णय घेतलाय? डीजेच्या संदर्भात गेल्या वर्षी आम्ही डीजे लावून दिले नव्हते. डीजे लावल्यामुळं जी आमची या ठिकाणी पालखी मिरवणूक निघते ना त्या पालखीला भयंकर अडचण येते. कारण रोड लेझिमचे डाव 20-25 डाव इथे येतात. त्या लोकांना खेळायला मिळत नाही, शिवाय पाहायलाही मिळत नाही मिरवणूक व्यवस्थित जायचे. आणि तमाशा इथं 11-11:30 चालू होतो त्यावेळेस त्याच्या आवाजाने समाजगीर लोकांना सुद्धा त्याचा प्रॉब्लेम येतो. यासाठी यावर्षी मिरवणुकीमध्ये फक्त खेळगडू प्रत्येक गावाचे जे काही येतील दांडे पारंपरिक सगळ्या प्रकारचे खेळ हेच फक्त त्या मिरवणुकीमध्ये सामील होतील. डीजे सामील होणार नाही अशी गेल्या वर्षाप्रमाणे यावर्षी सक्त पार्टिंग गावकऱ्यांनी सर्वांना दिलेली आहे. म्हणजे या यात्रेच्या निमित्ताने जो छबिना निघतो त्या छबिनामध्ये डीजेला बंदी करण्यात आलेली आहे आणि पारंपरिक वाद्याच्या पथकांना आमंत्रित करण्यात आले. त्याचप्रमाणे या मंदिराचं यावर्षी कलरचं काम चालू आहे. काय सांगाल? कलरचं काम आपल्या 5 वर्ष जवळजवळ होत आले होते कलर दिलेला आपण. त्याच्यामुळे जीर्ण कलर झाला होता. मंदिर आपण वर्गणी गोळा करतो, मंदिर तर स्वच्छ राहिलेच पाहिजे आणि स्वच्छता ही सरकारची मोहीम आहे. त्याच्यामुळं यावर्षी चकाचक असं मंदिराचं रंगकाम होणार आहे आणि त्याच्यासाठी आम्ही ॲडव्हान्स घेऊन कामही चालू आहे. या यात्रेच्या निमित्ताने विद्युत रोषणाई केली जाते, मंदिराला केली जाते, गावातही केली जाते. त्याचं नियोजन काय केलेलं आहे? त्याचं नियोजन आम्ही सालाबादप्रमाणे त्याला अजून 5 वर्ष त्याला त्याच माणसाला ठेवणार आहे आणि त्याच माणसावर रोषणाचं काम दरवर्षाप्रमाणे करून घेणार. लोककलेसाठी काय नियोजन आहे? लोककलेसाठी यावर्षी रघुवीर खेडकर यांचा संध्याकाळी तमाशा राहील यात्रेची 21 तारखेला आणि सकाळी हाजऱ्याचा कार्यक्रम 2 तारखेला त्यांचाच राहील. आणि संध्याकाळी पांडुरंगमुळे असे 3 तमाशे होणार आहेत. 3 वेळेत तमाशे 3 तमाशे ठेवण्यात आलेले आहेत. तमाशे 2च हाजऱ्या आणि संध्याकाळचा खेळ रघुवीर खेडकर आणि यात्रेच्या दिवशी शेळे यात्रेचा खेळ आपला यवतचा आखाडा चांगला प्रसिद्ध आहे आणि या आखाड्यामध्ये नामांकित पैलवान हिंद केसरी पैलवान उतरत असतात. त्या हिंद केसरी पैलवानांना आणि ग्रामीण भागातले पैलवान आपल्याकडे भरपूर आहेत. तर यांना काय आव्हान कराल तुम्ही? यांना आव्हान आम्ही दरवर्षी त्या ठिकाणी शेवटचे जसे पैलवान असतील त्याच्या जोड्या लावून आम्ही शेवटच्या कुस्त्या करत असतो. आज नाही सांगता मानाच्या कुस्त्या असतात तुमच्या? हो, मानाच्या. या जे कार्यक्रमाच्या निमित्ताने आज आढावा बैठक घेण्यात आलेली आहे आणि श्री काळ भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. आणि येणाऱ्या महापौर्णिमेला श्री काळ भैरवनाथाची यात्रा महोत्सव होणार आहे. या यात्रा महोत्सवाचा आढावा बैठक आणि यात्रेचं नियोजन यवत ग्रामस्थांच्या वतीने देवस्थान ट्रस्ट लिलाव पुढे घ्या. गेल्या वर्षी रेट होते तेच रेट वाढवलेला आहे. इकडं लोकांच्या कानावर आलं तर ते मग ते लोक उद्योग करते. मला काय असं नाही. सांगा
आली का बाई? तुम्हाला त्याच्यात प्रत्येक बरं का? हा, प्रत्येकाला एक प्रत देऊन टाका. चला संपला विषय. चला अण्णा बोलते 5,000 रुपये. हा. काय? 5,000 रुपये. सगळ्यांचा 2 मिनिटं बोला आता जरा शांत करा का चालू होते. बोली रक्कम आहे 5 लाख रुपये. 5 लाख रुपये 5,51,000 पिंटू शेठ. 5,51,000 5,51,000 5,51,000 6 लाख रुपये हा भाषण 6 लाख रुपये 6 लाख जा बरोबर 6 लाख जा. चव्हाण 6.5 लाख रुपये चव्हाण 6.5 लाख रुपये चव्हाण 6.5 लाख 7 लाख रुपये आबा 7 लाख 7 लाख रुपये 7 लाख रुपये एक वार 7 लाख रुपये 7 एक वार 7,21 पिंटू 7,21 पिंटू 7,21 एक वार 7,21 एक वार 7,21 एक वार 7,30 7.5 7.5 7.5 8 लाख रुपये 8 लाख रुपये 8 लाख रुपये 8 लाख रुपये 8 10 8 लाख रुपये 10,000 8 लाख 10,000 एक वार 8,20 8,20,000 8,20,000 एक वार 8,20,000 एक वार 8,30,000 8.5 लाख रुपये 8.5 लाख रुपये 8.5 लाख रुपये 8.5 लाख रुपये एक वार 8.5 लाख रुपये एक वार 8.5 लाख रुपये 2 वार 8,60,000 रुपये 8,60,000 रुपये 8,60,000 रुपये 8,60,000 रुपये 8,60,000 रुपये एक वार 9 लाख रुपये 9 लाख रुपये 9 लाख रुपये 9 लाख रुपये 9 लाख एक वार 9,11,000 रुपये 9,11,000 रुपये 9,21,000 रुपये 9,21,000 रुपये 9.5 लाख रुपये 9.5 लाख रुपये 9.5 लाख रुपये 10 लाख रुपये 10 लाख रुपये 10 लाख रुपये 10 लाख एक वार 10,21 10,21 10,21 10,21 एक वार 10,21 एक वार 10,31 10,31 10.5 लाख रुपये 10.5 लाख रुपये 10.5 लाख रुपये 10.5 लाख रुपये 10.5 एक वार 10,60 10,60 10,60 10,60 10,60 एक वार 10,60 एक वार 10,60 एक वार
1065 1065 11 लाख रुपये 11 लाख रुपये 11 लाख रुपये 11 लाख एक वार 11 लाख 10,000 11 लाख 10,000 11 लाख 20,000 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 एक वार 11 लाख 25,000 11 लाख 25,000 11.5 लाख रुपये 11.5 लाख रुपये 11.5 लाख रुपये 11,60 11 लाख 60,000 11 लाख 60,000 11 लाख 60,000 11 लाख 60,000 एक वार 12 लाख रुपये 12 लाख रुपये 12 लाख रुपये 12 लाख रुपये 12 लाख एक वार 12 लाख एक वार 12 लाख एक वार 12 लाख दोन वार 12 लाख दोन वार 12-10 12-10 12-10 12-10 12-15 12 लाख 15,000 12 लाख 15,000 12 लाख 15,000 एक वार 12 लाख 15,000 दोन वार 12 लाख 15,000 दोन वार 12 लाख 20,000 12 लाख 20,000 12 लाख 20,000 एक वार 12 लाख 20,000 एक वार 12 लाख 20,000 दोन वार 12 लाख 20,000 दोन 12 लाख 25,000 12 लाख 25,000 12 लाख 25,000 12 लाख 25,000 एक वार 12 लाख 30,000 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 एक वार 12 लाख 30,000 एक वार 12 लाख 30,000 दोन वार 12 लाख 30,000 दोन वार 12 लाख 35,000 12 लाख 35,000 12 लाख 35,000 12 लाख 35,000 एक वार 12 लाख 35,000 एक वार 12 लाख 35,000 एक वार 12 लाख 35,000 दोन वार 12 लाख 35,000 दोन वार 12 लाख 25,000 12 लाख 25,000 दोन वार 12 लाख 25,000 दोन वार 12 लाख 25,000 तीन वार 12 लाख 25,000 तीन वार नाव घ्या त्यांना सगळ्यांना सूचना चौथ्याची रक्कम कधी भरणार आजच्या आज भरणार आजच्या चौथ्याची रक्कम भरून घ्या आणि यात्रेच्या आदल्या दिवशी उरलेली रक्कम द्यायची आहे नियमाप्रमाणे पैसे द्यायचे चौथा घेऊन टाका त्यांची वर्गणी गोळा करायची कारण पैशाशिवाय कुठलं काय सोडून करता येत नाही सर्व आर्थिक बाजूवर जाऊन म्हणून आपला सर्वात ज्ञात आहे आणि सर्वांनी त्या दिवशी उपस्थित राहायची अशी मी सर्वांना विनंती करतो अध्यक्षाची मंजुरी झालेली आहे आपली विशेष सूचना यावर्षी आपल्याला बाजार कमी आहे तर त्याच्यामुळं जास्तीत जास्त रोखीलीच वर्गणी गोळा करायची शक्यतो पावत्या उधार खाडीत बसायचंच नाही तर 10 वेळा तिथं जायचं आणि ते शेवटच्या 2 बाजारात आलाच नाही शेवटच्या बाजारात येतच नाही त्यापेक्षा 2 बाजारात पैसे कसे गोळा होत आहेत तेवढी सगळ्यांनी चिकाटी करायची उभा राहू दे म्हणलं की शेवटचा बाजार समजा की वर्गणी पुढच्या वर्षी आपण त्याच्याकडे असतो त्याला म्हणणार पुढच्या वर्षी वर्गणी हा या वर्षी नक्की घ्या
पुन्हा त्याला खेप असते ती उधार ठेवायला ते कोणी करू नका बाजार कमी असल्यामुळे जास्तीचे वर्गणी काय लोकांची धंदे कमी सर्वसामान्य माणसाला त्रास होता कामा नाही जी मागच्या वर्षीची वर्गणी तीच चालू राहील मग तेच म्हणतो वाढवा वाढणी करायची काय त्यात ना त्याच्या मनाने काय असेल ते जबरदस्ती काय तुम्हाला करू नका आपण शक्यतो वाढीतच नाही बरं का 4-5 वर्षांनी वाढतं 5 वर्ष झाले आपण तीच पावती आपण गेल्या वर्षी वाढवलेले म्हणजे वेगळा वाढवायची काही गरज नाही आपल्याला मागा या पद्धतीने नमूद करा हा आणि इकडं तमाशा आणि इकडं मिरवणूक असते दोन लेजिंगवाले 25-25 गाव आहेत त्यांनी खेळायचं पैसे जायगावचा पैसा माणसं असते नंतर जाणार वाढीवर शेवटची लोक राहतात ना वर्गणीची ते लोकांना जर आपण मागणी केली वाढीवर वर्गणी 100% आपल्याला वाढून मिळेल. बरेचशा लोकांचं असं म्हणणं आहे की बा आमच्यापर्यंत लोक येतच नाही त्याच्यामुळे आम्ही काय वर्गणीला तेवढं आपण वाढीवर शेवटची लोक जेवढी बंद येतात तेवढीच लोक देतात. वाढी घ्या वाढी घ्या अशी घरा वाढीवर शेवटच्या लोकांचं म्हणणंच येईल. बरेचशा लोकांचं असं म्हणणं की असतो 1/4/2025 ते 31/12/2025 असतो कारण मार्च एंडला ॲडिटचं मार्च एंडलाच आपलं वर्ष आहे परंतु आपलं आता वर्ष असं मध्येच येतं 9 महिन्यातच वर्ष बसतात यात्रेचं त्याच्यामुळं 1/4 ते 31/12 हा आपल्या समोर हिशोब वाचून दाखवतो सर्वांनी शांततेने ऐका काही शंका असेल ते बिंदास विचारा. मागील शिल्लक बँक ऑफ बडोदा 13,11,676 रुपये बीडीसीची बँक 1,467 रुपये रोख हात शिल्लक 5,222 रुपये पौर्णिमा जमा 56,406 रुपये हनुमान मंदिर जीर्णोद्धार जमा 62,963 रुपये पालखी वर्गणी जमा 93,748 रुपये जन्माष्टमी सप्ताह जमा 1,65,531 रुपये पालखी शिल्लक माल 1,68,000 जमा तेलाचे रिकामे डबे विक्री 2,080 रुपये असा 18,67,093 रुपयाचे सभेची बाजू आहे. एवढे पैसे आपल्याला जमले. आता आपली खर्चाची बाजू वाचून दाखवतो. पगार खर्च खाते 77,000 रुपये मंदिर व सण खर्चे 1,17,080 रुपये पालखी सोहळा खर्च 1,68,365 रुपये पौर्णिमा खर्च 14,995 रुपये जन्माष्टमी सप्ताह 4,92,658 रुपये यात्रा ॲडव्हान्स खर्च 62,000 रुपये म्हणजे तमाशा दिलेला नाही तर अजून यात्रेच्या अगोदर खर्च द्यायला स्टेशनरी व झेरॉक्स 1,200 रुपये फोटो वकील लिगल फी 1,46,500 रुपये बँक चार्जेस 610 रुपये 53 पैसे देणगी खर्च 8,000 रुपये बांधकाम व रंगकाम 63,460 रुपये हनुमान मंदिर जीर्णोद्धार 2,75,107 रुपये लाईट बिल 5,770 रुपये आणि अखेर शिल्लक बँक ऑफ बडोदा 4,15,942 रुपये 47 पैसे बीडीसी बँकेत 1,500 रुपये आणि रोख हात शिल्लक 16,899 रुपये असा 18,67,093 रुपयाचा जमा रुपयाची बाजू आणि खर्चाची बाजू आहे.
याच्यात कुणाला काय विचारायची शंका करून विचारा अथवा मंजूर म्हणून सांगा. हा? 4,15,942 सत्तेचाळीस पैसे बँका पडून शिल्लक आहे. BDC बँकेला 1,500 रुपये शिल्लक आहे आणि हातात शिल्लक 16,899 रुपये अशी शिल्लक आपल्याकडे आहे.